नमस्कार. मुद्दा.com या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. मित्रांनो, बरेच दिवस झालं ओबीसी चळवळ चालू झालेली आहे. ओबीसी समाजाचं हक्काचं आरक्षण चालले अशा प्रकारची भावना ओबीसीमध्ये निर्माण करण्याचं काम लक्ष्मण हाके यांनी केलं होतं आणि त्याच लक्ष्मण हाकेंना छगन भुजबळ यांनी डावललं आहे. ते कारण काय, छगन भुजबळ यांनी डावलण्याचा विषय काय येतो आणि छगन भुजबळ कशामुळे अशा प्रकारचं वागले हेच आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तुर्तास धनंजय मुंडे असतील, पंकजा मुंडे असतील किंवा त्यांचे जवळचे सहकारी नवनाथ वाघमारे असतील, या कोणीही ब्रश शब्द त्या ठिकाणी लक्ष्मण हाके यांना बोलवलं नाही म्हणून काढला नाही. मग हे सगळं होत असताना नेमकं प्रकरण काय आहे आणि लक्ष्मण हाके आता संन्यास घेणार आहेत का हेच आपण ह्या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. तुर्तास तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असताल तर सबस्क्राईब करून घ्या. आपण चला विषयाकडे वळूया की लक्ष्मण हाके हे नेतृत्व उभारता त्याचं खच्चीकरण होत आहे. त्याच ओबीसीमधील नेते, त्याच ओबीसीमधील नेतृत्व त्यांचं खच्चीकरण करत आहे. हे मी बोलत नाही तर अवघा ओबीसी समाज बोलत आहे. कारण त्या समाजाला त्या ठिकाणी लक्ष्मण हाके यांनी पावर दिली होती, जोर दिला होता आणि त्या ठिकाणी नेतृत्व ते फक्त गोपीनाथ मुंडे आणि छगन भुजबळ यांचं नेतृत्व मान्य करून पुढे चालत होते आणि त्यांना डावलले, त्यांची दिशाभूल केली आहे आणि त्यांना कुठंतरी मागे सारून स्वतःचं नेतृत्व पुढे आणण्यासाठी त्या ठिकाणी लक्ष्मण हाके पुढे जात आहेत असं छगन भुजबळ यांना वाटत असेल. त्याच्यामुळे छगन भुजबळ यांनी लक्ष्मण हाके यांचा गेम केला असं म्हणलं तर वावगं ठरणार नाही. कारण लक्ष्मण यांनी जाहीर केलं आहे की मी येणाऱ्या मोर्चामध्ये येणारा नेतृत्व आज ते जाहीर करून टाकणार आहेत की नेतृत्व करायचं की आपापला संसाराचा गाडा हाकत आपापला व्यवहार बघायचा. कारण चार माणसात गेल्यानंतर नेतृत्वानं सर्वस्वी स्वीकारल्यानंतर समाज जसा पाठीशी राहायला पाहिजे त्या प्रकारच्या पाठीशी दिसत नाही. बरेच लोक म्हणतात त्या ठिकाणी त्यांनी फक्त पैशासाठी त्याच्यामध्ये आलेले आहेत. मग मित्रांनो, समाजामध्ये असेल, गंगाखेड असेल, परभणी असेल, भोगलवाडी असेल, इतर ठिकाणी जाऊन आक्षेपार्ह जे काही घटना घडल्या त्या घटनेचं नेतृत्व करत त्या ठिकाणी कसं समाजाच्या नेतृत्व होत आहे, मराठा समाजाने कसं त्यांचं आरक्षण त्या ठिकाणी खच्चीकरण केलेलं आहे अशा प्रकारचं स्वतःचं वक्तव्य करून त्या ठिकाणी आपण किती महान आहोत त्या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न असं छगन भुजबळांना वाटत आहे. मग छगन भुजबळांना वाटतंय की आता इथून पुढे जर हे स्वतःच पुढे आले तर आपलं खच्चीकरण होईल, आपलं नेतृत्व कमी झाल्यानंतर ह्यांच्याच आपल्याला सभेला जावं लागेल. अशा प्रकारची परिस्थिती झाल्यावर लक्ष्मण हाके हे नेतृत्वात पुढे येतील आणि आपलं खच्चीकरण होईल. त्याच्यामुळे त्यांनी 28 सप्टेंबर रोजी त्या ठिकाणी कुठंही नेतृत्वाला बोलवलं नाही. तुम्ही जालन्याचा मोर्चा पाहिले असेल, धनगरांचा मोर्चा पाहिले असेल, त्या बोरांड्यांनी बी लक्ष्मण हाके यांना कुठलंही निमंत्रण दिलं नाही. त्याच्यामुळे लक्ष्मण हाके हे नाराज झालेले आहेत. परंतु लोकांनी एकच ठपका त्यांच्यावर ठेवलेला आहे की त्यांनी पैशामुळे, स्वतःच्या स्वार्थामुळे त्या ठिकाणी नेतृत्व करण्याचा आणि मराठा समाजाला टार्गेट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. मात्र इतर आता 28 सप्टेंबरला छगन भुजबळ असतील, बाकीचे इतर नेते असतील, देवेंद्र हे म्हणजे आपले पंकजा मुंडे असतील, धनंजय मुंडे असतील, ह्यांचं वक्तव्य काय येतं आणि त्या ठिकाणी ते काय बोलतात. कारण छगन भुजबळ यांनी कसल्याही प्रकारचं ते समता परिषदेचा कार्यक्रम आहे म्हणे, समता परिषदेच्या कार्यक्रमामध्ये लक्ष्मण हाके हे ओबीसीची चळवळ जर सांभाळत असतील तर त्यांना नेतृत्वामध्ये संधी का नाही हा प्रश्न देखील ओबीसी समाजामध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. ज्या ठिकाणी 2 महिन्यापासून जे लक्ष्मण हाके वारंवार सांगत आहेत की ओबीसीचं आरक्षण संपुष्टात आलं आहे, ओबीसीचं आरक्षण संपुष्टात आलं आहे, त्यांना कुठंतरी डावलण्याचा प्रयत्न हा छगन भुजबळ यांच्याकडून केला जातो आहे. मग छगन भुजबळ असं का करत आहेत, त्याच्यामागं काय राजकारण आहे, काय षड्यंत्र आहे, त्या ठिकाणी त्यांचा नेतृत्व करणारा पवन त्या ठिकाणी त्यांचा तरुणाला देखील त्या ठिकाणी मारहाण झाली, ते मराठा समाजावर लाटण्यात आलं. नेमकं ही चळवळीमधील कार्यकर्ता लक्ष्मण हाके यांच्या जवळचा होता म्हणून त्याच्यावर प्राणघातक हल्ला झाला. अजून काय झालं, तुम्हाला काय वाटतंय मला कमेंटद्वारे कळवा. धन्यवाद.